नमस्कार, मी केतन शहा, सोलापूर विकास मंच सदस्य। स्मार्ट सिटी अंतर्गत केंद्र शासनाने सोलापूर शहर हे देशातल्या 9 नंबर शहरामध्ये पहिल्या यादीत ठेवलं होतं व 385 कोटी रुपये ताबडतोब पाठवून दिले होते। आज त्या स्मार्ट सिटीची अवस्था न बघण्यासारखी झालेली आहे। आपल्या टॅक्स रूपी पैशातून जे फंड्स वापरले गेलेत त्या कामाचा दर्जा निकृष्ट आणि अतिनिकृष्ट असल्यामुळे आज जवळजवळ 70 ते 80% प्रकल्प हे बंद अवस्थेत आहेत। स्मार्ट सिटी आपण नावालाच झालेलो आहोत, पण त्याचा फायदा नागरिकांना मिळत नाही आहे हे याच्यावर लक्षात येत आहे। आम्ही स्वतः फिरून काही यादी आणि काही प्रकल्प बघून आलो, ते सध्या बंद अवस्थेत असल्यामुळे त्याच्या मागे जे करोडो रुपये खर्च झाले त्याचा जबाबदार कोण? सरकारी अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, सुपरवायझर, इन्स्पेक्टर ह्याच्या मागे कोण जबाबदार आहे ह्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घेतली पाहिजे। आणि आमच्या सामान्य नागरिकाचा टॅक्स रूपी पैशाची उधळपट्टी झालेली आहे, त्याचा जाब आम्ही सोलापूरकर विचारत आहोत। प्रामुख्याने साधारणपणे 8,40,00,000 रुपये खर्च करून सिद्धेश्वर देवस्थानमध्ये अत्यंत असा चांगला प्रकल्प लेझर आणि साऊंड शोचा करण्यात आला होता। उद्घाटनच्या दिवशी तो चालू झाला नाही, त्याच्यानंतर 4-5 दिवस चालला आणि त्याच्यानंतर जो बंद पडलेला आहे तो अद्याप सुद्धा बंद आहे। लेझर शो सारखी वस्तू बंद पडते आणि त्याच्या मागे जर 8,40,00,000 रुपये खर्च केला जातो तर हे कितपत योग्य आहे? या अगोदर सिद्धेश्वर तलावामध्ये 2 वेळा कारंजे करण्यात आले होते, त्या कारंज्याला सुद्धा लाखो रुपये खर्च केला होता, ते कारंजे सुद्धा बंद अवस्थेत आहे। त्याचप्रमाणे सिद्धेश्वर मंदिर परिसरात एक बाबा गाडी स्मार्ट सिटीमधून लहान मुलांच्या फिरवण्यासाठी केली होती, ती 8 दिवस चालून ती बंद पडली। ती आता सध्या पूर्णतः बंद अवस्थेत आहे व त्या बंद अवस्थेमध्ये तिथे दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, पान खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या आहेत आणि सगळे सामान चोरीला गेलेलं आहे। अशा अवस्थेत ती टॉय ट्रेन पडलेली आहे। त्याच्यानंतर सर्वात मोठा 4 कोटी रुपये खर्च करून रंगमोहन प्लाझा हे अति सुंदर असा चौक तयार करण्यात आला होता, पण त्या चौकामध्ये सातत्याने 1 महिनासुद्धा सर्व टीव्ही व साईडच्या LED जाहिराती चाललेल्या नाही आहेत। 4 कोटी रुपये खर्च करून एवढे टीव्ही तिथं बसवले व साईडला सुद्धा काही सुविचार रोज आपण देणार होतो, त्याचं संपूर्ण बट्ट्याबोळ झालेलं आहे। आणि ते रंगमोहन चौक म्हणजे डॉक्टर शांतीसागर महाराज चौक तो सुद्धा सध्या बंद अवस्थेत आहे। महानगर श्रोते हो नमस्कार, तात्पुरता एवढाच, पाहूया पुढील पंचनाम्यात।